कला अकादमीच्या 58व्या मराठी अ गट नाट्य स्पर्धेत आपणा सर्वांचं कला अकादमीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आजपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि पारदर्शी निकालाची परंपरा या स्पर्धेनं टिकवलेली आहे आणि म्हणूनच या स्पर्धेची विश्वासार्हता ही वाढलेली आहे आणि तेवढ्या ताकदीचे परीक्षक अकादमी निवड करत असते आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागालाही अकादमी विनंती करत असते की तेवढ्या ताकदीचे परीक्षक या केंद्रावर तुम्ही नेमावे आणि त्याच विनंतीला मान देऊन प्रथेप्रमाणे चांगले 3 मान्यवर दिग्गज असे परीक्षक यंदा या अ गट नाट्य स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत. विद्यासागर अध्यापक, त्यानंतर नंदकुमार सावंत आणि मानसी राणे. नमस्कार, म्हजें नांव संतोष शेटकर. हांव आयज कला अकादमीन 58वी जी मराठी अ गट नाट्य सर्त सुरू जाता तें आयज पयलें नाटक दाह जे सिद्धिविनायक क्रिएशन पणजी ह्या ग्रुपाचें जें नाटक आसा ताजें डिरेक्शन हांवें स्वता केल्लें आसा. हें नाटक मूळ इंग्लीश नाटक द डेथ एंड द मेडन हें जें एरियल डॉफमनान बरयल्लें आसा ताजें हें अनुवाद निलेश बुगडेन केल्लो आसा. आयज आमचें पयलें नाटक सर्त आयच्यानूच सुरू जाता. सो कला अकादमीन नाटक करपाक सदांच आमकां उमेद. गेली 20-25 वर्सां हांव नाट्य क्षेत्रांत काम करतां. आयच्या नाटकाची खाशेलीपण अशें आसा की आयच्या नाटकान फक्त 3च कॅरेक्टर आसा, मुख्य पात्रां आसा आनी ह्या 3 पात्रांच्या भोंवती ही नाट्य संहिता जी आसा, जी स्टोरी आसा ती भोंवता. आनी 3 कलाकारांक घेवन जेन्ना नाटक करता तेन्ना तें खूबच चॅलेंजींग आसता. मेन म्हटल्यार कारण कित्याक येदें व्हडलें 2 वरांचें नाटक 3 कलाकारांनी भोंवती जें खेळटा तेका लोकांक खेळोवप, तेका धरून दवरप, हेज्या खातीर खुबशी ताकद लागता, क्रिएटिविटी लागता. आमी आमचे परीन भरपूर ट्राय केल्या, आमी आमची मेहनत घातलेली आसा. आशा बाळगता की हें नाटक सगळ्यांक आवडटलें आनी ही जी सर्त आयच्यान सुरू जाता ती सर्त बाकीच्या सगळ्या ग्रुपां खातीर आमच्या ग्रुपा तर्फे आमी सगळ्यांक कॉंग्रेच्युलेशन म्हणटा आनी तांची नाटकां बरी जावची अशें तांकां आवडयता. थंड झालं, सॉरी. अरे ते आपण परत गरम करू शकतो ना. तुझ्याकडे काहीतरी चांगली बातमी असेल तर सेलिब्रेट करण्यासारखं काही आहे का? बातमी आहे, पण ती चांगली आहे का वाईट हे तुझ्यावर अवलंबून आहे. हे हवं, हाच तो हरामखोर खेळा ज्याने माझा टायर पंक्चर केला. दिस इज दॅट सन ऑफ अ बिच. टायर पंक्चर झाल्यावर माणूस काय करतो अशा वेळी? तो आपल्या डिकीतून स्पेअर टायर बाहेर काढतो आणि अर्थातच तो सुद्धा पंक्चर नसला तर आणि त्याच्या बायकोने तो रिपेअर करून पुन्हा डिकीट ठेवला असेल तर, बरोबर? बायकोने म्हणजे सगळी कामं बायकोनेच करायची का? स्पेअर टायर तू दुरुस्त करायचं ठरवलं होतं. हे बघ, मी आता खरंच भांडायच्या मूडमध्ये नाहीये. आपलं काय ठरलं होतं? ते काम तू करणार होतास. मी घर सांभाळायचं आणि तू. अगं पण तुला मग कुठलीच मदत नको असते. अरे मी तर गाडी करेन. हे बघ, तक्रारी मात्र तुझ्या असतात ना. मी मुळीच तक्रार केली. पावलीना, आवर एंटायर डिस्कशन इज जस्ट पॉइंटलेस. ओके, आपण का भांडतो आहोत? आम्ही कुठल्या विषयावर बोलत होतो तेच मला आठवत नाही. डिअर, आपण भांडत नाही आहोत. स्पेअर टायर दुरुस्त केलं नाही त्याचा खापर तू माझ्या माथी फोडतोस. टायर? हो, आपण स्पष्टपणे ठरवलं. एक मिनिट, आपण हे जरा स्पष्ट करूया की तू टायर दुरुस्त केला नाही हे आता उघड झालं, पण आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझा जॅक कुठे ठेवलायस? कसलं जॅक? कसला जॅक? गाडीचा जॅक. गाडी उचलायला लागतो तो जॅक कुठे आहे? गाडी उचलायला जॅक लागतो? बघ हा आता. हो हो हो, गाडी उचलायला जॅक लागतो. कुठे ठेवलायस तू? तो मी आईला दिला. आईला दिलास? माझा जॅक तुझ्या आईला दिलास? अरे कायमचा नाही दिला. अगं पण का दिलास? कारण तिला गरज होती. तिला गरज होती आणि मला गरज नाही असं वाटतंय का तुला? यू कॅनॉट डू दॅट. ओके,
तुला हवं तसं तू नाही वागू शकत पाऊल. अरे ऐकून घे, आईचा प्रवास फार लांबचा होता आणि तिला त्याची जास्त गरज होती आणि तू And me, I can just go fuck myself, right? No. Yes. अगं मला एक तार आली तातडीने निघून राष्ट्राध्यक्षांना भेटण्याची माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या बैठकीसाठी. आणि आणि काय हा हरामखोर खेळा जणू माझी वाटच बघत पडला होता त्या रस्त्यावर. तरी बरं तो जाताना नाही लागला आणि गाडीत ना टायर ना जॅक आणि मी तिथं उभा. मला माहिती होतं तुझ्या मदतीला कोणतरी नक्कीच थांबत. ती सुंदर होती की सेक्सी? मी सांगितलं ना तो पुरुष होता म्हणून. तसं तू स्पष्टपणे काहीच सांगितलेलं नाहीयेस. प्रत्येक वेळेला ती बाईच असेल असं का निष्कर्ष काढतेस तू? हो. मलाही हा प्रश्न पडतो बरेचदा. पण पण मग ज्याने तुला मदत केली तो चांगला माणूस होता हा माझा विचार. पाहिलंस हे सगळं तू कसं करतोस मला खरंच कळत नाही. पण सगळं नेमकं तुझ्या मनासारखं होतं. आणि आईचं बघ तिच्या मदतीला कोणतरी विक्षिप्त नाहीतर नको असलेली माणसंच तिला भेटतात. तू कल्पनाही करू शकत नाहीस की तुझी आई माझा जॅक घेऊन बिनधास्त फिरते याचा विचार करून मला किती आनंद होतो. आणि मी तिथं कितीतरी वेळ तात्काळत उभा. डोंट एक्झॅजरेट प्लीज. 45 मिनिट्स 45 मिनिटं उभा होतो मी तिथं. रस्त्यावरून गाड्या जात आहेत पण कोणीच थांबलं नाही. वेड्यासारखे हात वारे करायला लागलो मी तरी कोणी थांबलं नाही. आणि त्याला आपल्या देशात एकमेकांना मदत करण्याची भावनाच राहिलेली नाही. नशीब बरं तो थांबला. रॉबर्टो मिरांडा नाव त्याचं. रविवारी बोलवलंय मी त्याला ड्रिंकसाठी. हो ऐकलं मी मगाशीच ऐकलं. चालेल ना रविवार? हो चालेल ना. गोंयच्या राज्या खातीर तरी खूपच महत्वाची कारण अ गट नाट्य स्पर्धा हातूंत सगळ्या गोंयचे बऱ्यांतले बरे ग्रुप्स भागीदार जातात आणि ही सर्त पळोवप्यांक आनी करप्यांक खूपच उमेद दिता. गोंयांत नाटक कोणाकूच नवें न्ही पूण नाटक आज तिगोवन दवरपाची खूब गरज पडल्या हेकाच लागून कारण कित्याक सोशल मिडिया म्हण किंवा बाकीच्यो ज्यो गजाली आसा लोकांच्या हातीन मोबायल आयिल्ल्या कारणान बऱ्यांतली बरी फिल्मां म्हण रिल्स म्हण हे आतां लोकांक पळोवपाक मेळटा. ताका लागून 2-2 वरां येवन बसून किंवा 2.5 वरां येवन बसून नाटकां पळोवप हें आयच्या तरूण पिळगेक म्हण किंवा भुरग्यांक आयच्यांक आवडटा किंवा तांकां पाशेंस आसा अशें दिसना. पूण कितें आसा शेवटी कला नाटका सारकी कला जी गोंयांत कितली वर्सां जी जाल्ली हांगासर आसा आमच्या मातयेंत रुजलेली ही कला जी आसा ती कला तिगोवन दवरपाची गरज आसात. कारण कित्याक आमकां ह्या कले शिवाय पर्याय ना. कारण कित्याक कशेंय जरी जालें तरी आमकां काम धंदो जाल्या उपरांत आमचो जर मनरिजवण करूंक जाय मनोरंजन करूंक जाय एंटरटेन करूंक जाय स्वताक जाल्यार नाटक हो बऱ्यांतलो बरो माध्यम आसा. आनी गोंयकारांक नाटक कळटा करपाकूय कळटा आनी पळोवपाकूय कळटा हें नक्की. हो. ग्रेट. म्हणजे तू तुझ्या करिअरचं शिखर गाठलेस असं म्हणायला हरकत नाही. अ पिक पॉइंट. शिखर गाठले असं म्हणणार नाही मी कारण राष्ट्राध्यक्षांनी निवडलेल्यांपैकी सर्वात तरुण मीच आहे. बरोबर राईट. म्हणजे काही वर्षांनी तू कायदा मंत्री झालास तर ते तुझ्या आयुष्याचं शिखर असेल नाही का? वेल दॅट डझंट डिपेंड ऑन मी. हे तू त्या माणसाला सांगितलंस का कुणाला? ज्याने तुला मदत केली त्याला? त्या रॉबर्टो मिरांडाला. त्याला का मी सांगू? त्याला तर मी धड ओळखत सुद्धा नाही. आणि या बाबतीत काय करायचं ते अजून मी ठरवलं नाही. तू ठरवलंस? उद्या उत्तर देईन असं म्हटलं मी त्यांना. म्हणजे माझ्या नावाची निवड केली आहे याचा मला आनंद होतोय पण मला विचार करायला वेळ हवा. हे सगळं तू थेट राष्ट्राध्यक्षांना सांगितलंस तोंडावर? अगं हो. मी म्हटलं मला वेळ हवा. आय टोल्ड हिम स्ट्रेट ऑन हिज फेस. मला वाटत नाही तुला यासाठी जास्त विचार करायला वेळ लागेल कसं. कारण तुझा निर्णय तू घेऊन कधीच मोकळा झालास. इतकी वर्ष याचसाठी काम करतोस नाही का? मग माझ्यासमोर नाटक कशाला? कारण यासाठी मला तुझा हो हवाय. तसं असेल तर म्हणते मी हो. मला हवा असलेला हो हा नाहीये.
माझ्याकडे हा एकच हो आहे. पाहुलीना प्लीज, या आधी तुझे इतरही हो ऐकले. राष्ट्राध्यक्षांची ऑफर स्वीकारण्याआधी मला हे कळायला हवं की तुला याचं काही वाटणार नाही. कारण तुला पुन्हा जर अटॅक आला तर मी म्हणजे लाचार होशील, असह्य, उघडा पडशील. मग परत तुला माझीच काळजी घ्यावी लागेल. दिस इज नॉट फेअर. ओके, मी तुझी काळजी घेतो म्हणून तू माझ्यावरच टीका करतेस. नेमकं तुझ्या अध्यक्षांना हेच सांगितलंच वाटतं की तुझ्या बायकोला. अगं त्यांना यातलं काहीच माहिती नाहीये. त्यांना काय कुणालाच माहिती नाही, अगदी तुझ्या आईला सुद्धा. पण काही लोक आहेत ज्यांना हे सगळं माहितीये. मी त्या लोकांबद्दल बोलत नाहीये. नव्या सरकारमधल्या कुणालाच यातलं काहीच माहिती नाहीये, कारण याची वाच्यता आपण उघडपणे कधीच केली नाहीये. दॅट्स द फॅक्ट आय एम टॉकिंग अबाउट. आम्ही त्यांनी केलेल्या अत्याचाराची कधीच तक्रार केली नाही किंवा त्याविरुद्ध आवाजही उठवलेला नाहीये. चौकशीसाठी मरण आवश्यक आहे, नाही का? सॉरी, काय म्हणायचं आहे तुला? हे जे कमिशन नेमलंय ज्यात तुझी निवड झाली आहे ती फक्त मृत्यू झालेल्याच प्रकरणांची चौकशी करणार, isn't it? हो, त्यांचं काम मानव अधिकार उल्लंघनाची ती चौकशी करणे ज्यात मृत्यू झालाय किंवा मृत्यूचा संशय आहे. म्हणजे फक्त गंभीर अशाच प्रकरणांची चौकशी होणार. अगं, कल्पना अशी आहे की आपण जर अतिशय भयानक गुन्ह्यांवर प्रकाश टाकला तर इतर गुन्हे आपोआप बाहेर येतील. भयानक गुन्ह्यांवर म्हणजे अशा केसेस ज्यात भरपाई होणं शक्य नाही. भरपाई न होण्यासारखे गुन्हे, इरिपेरेबल. मुलींना मला या गोष्टीबद्दल बोलायला आवडत नाही. मला या गोष्टींबद्दल अजिबात बोलायला आवडत नाही. तरी पण आपल्याला यावर बोलावंच लागेल ना, कारण पुढचे काही महिने मला साक्षी पुरावे गोळा करताना पीडित, शोषित आणि त्यातून वाचलेल्यांच्या कहाण्या ऐकाव्याच लागणार आहेत. त्याला दुसरा पर्यायच नाहीये. आणि ते सगळं ऐकून मी घरी आलो की हे सगळं मी मनातच ठेवावं असं तुलाही वाटणार नाही आणि आवडणारही नाही. आणि मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला समजलं असतं ना, आणि त्या गोष्टीबद्दल माझ्या मनात अजून किती वेदना आहेत हे तुला उमजलं असतं ना. ओके, हो हो हो, हाच हो तुला अपेक्षित होता. हो हो, याच गोष्टीच्या प्रतीक्षेत होतो. मग शोधून काढ, सगळं शोधून काढ, सगळं उघड कर. सगळं शोधून काढू आपण. जितकं शोधणं शक्य आहे जितकं शोधण्याची आपल्याला परवानगी आहे तिथपर्यंत. हो, हे बघ आपल्यावर मर्यादा आहे. अगं पण त्या मर्यादा इतक्याही कठोर नाही आहेत. हे बघ आपण आपले या संदर्भातील निष्कर्ष प्रकाशित करू. यु नो देयर विल बी एन ऑफिशियल रिपोर्ट. जे काही घडलंय ना ते वस्तुनिष्ठपणे सिद्ध केलं जाईल. म्हणजे पुन्हा ते कुणाला नाकारता येणार नाही आणि आपला देश त्या भयावह दिवसाच्या करतेत पुन्हा कधीच जाणार नाही. आणि मग तू त्या पीडितांच्या नातेवाईकांची करुणा ऐकशील, त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्यांची, अत्याचारांची नोंद घेशील, अहवाल तयार करशील आणि मग त्या गुन्हेगाराचं पुढे काय होईल? अगं ते न्यायाधीशांवर अवलंबून आहे. न्यायालयाला पुराव्याच्या सर्व प्रती दिल्या जातील आणि त्या आधारे न्यायाधीश पुढची कारवाई करतील. न्यायाधीश, तेच न्यायाधीश ते 17 वर्षांच्या हुकुमशाहीत एकाही जीवाचं रक्षण करू शकले नाही. एकाही हॅबियस कॉर्पस अर्जाला ज्यांनी मान्यता दिली नाही ते कारवाई करतील. आणि तो न्यायाधीश पेराल्टा, जी बाई त्याच्याकडे न्याय मागायला गेली, आपला नवरा हरवलाय म्हणून, तो काय म्हणाला तिला आठवतंय का? म्हणाला तुझा नवरा तुला कंटाळून दुसऱ्या बाईकडे संधान साधून पळून गेला. काय वाटलं असेल तिला त्या क्षणाला? काय वाटलं असेल? हा तुझा न्यायाधीश, त्याचा तू काय म्हणून उल्लेख करतोय?
न्यायाधीश कसला न्यायाधीश? नमस्कार, हांव सलील नाईक, हांव पणजे रावतां. आज आमचें नाटक आसा. आज मराठी नाट्य स्पर्धा सुरवात जाता. हें नाटक 1990तल्या शतकांत बेज आसा. म्हणजे थंय खुबशे अशे लॅटीन अमेरिकन आनी युरोपियन देश आशिल्ले जे हुकुमशाहीच्या राजवटींतल्यान मुक्त जाल्ले. सो तो स्ट्रगल ऑर ती पिडा ऑर तें अत्याचार जे जाल्ले आसा तातूंतल्यान एक फॅमिलीची स्टोरी आसा ही, फ्रॉम बॅड टू गुड. पण मी 1 मिनिट थांबणार आहे, त्याहून जास्त नाही. पण तुम्हाला वाटत असेल की मी इतक्या रात्रीचा का आलोय? खरं सांगायचं तर मी माझ्या बीच हाऊसला जात होतो. तुम्ही ड्रिंक घेणार का? म्हणजे रविवारी माझ्या बायकोच्या हातचा प्रसिद्ध मार्गारिटा तुम्हाला मिळेलच, पण सध्या या वेळेला माझ्याकडे ड्युटी फ्री मधलं थोडं कॉनिएक आहे. चालेल ना? नो थँक्स. कम ऑन, जस्ट वन स्मॉल. ओके, अटिंजी विंजी. हा, तर जाताना मी माझ्या गाडीत रेडिओ ऐकत होतो आणि बातम्या ऐकताना मला तुमचं नाव ऐकू आलं. राष्ट्राध्यक्षांनी स्थापन केलेल्या इन्व्हेस्टिगेटिंग कमिशन मध्ये जी नावं निवडली त्या यादीत तुमचं नाव वाचलं. गेरार्डो एस्कोबार. मी विचार करू लागलो, हे नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय, पण कुठं? हा विचार मनात फिरत राहिला आणि जेव्हा मी माझ्या बीच हाऊसला पोहोचलो तेव्हा माझ्या लक्षात आलं हे तुम्हीच आहात. आणि मग हेही आठवलं की तुमच्या गाडीची स्टेपनी माझ्या गाडीच्या डिक्कीत आहे आणि उद्या तुम्हाला ती दुरुस्तही करून द्यावी लागेल. नाटकान हांवें सुरवात केली खूब पयलींच्यान, म्हणजे कॉलेजीन आसतना तेन्नाच्यान नाटकाची आवड आमकां लागली आणि ती अजूनही कंटिन्यू आसा. नाटक इज मोर ऑफ अ पॅशन, सो एवरी इयर एक नाटक स्पर्धेचे तरी करपाकूच जाय अशें म्हाका दिसता. नाटक करता आमी जातली ऑलमोस्ट 25 वर्सां तरी जातली नाटक करता. हय, म्हणपा जाता तशी. एक्सक्यूज मी. ती खरं सांगायचं तर तुम्हाला खरं काय ते ऐकायचंय? ऑफकोर्स आय कांट वेट. प्लीज या ना, या बसा ना. आय थॉट टू मायसेल्फ, हा माणूस देशाच्या सन्मानासाठी अत्यंत महत्वाचं काम करतो, ज्यामुळे आपला देश भूतकाळातील समाजात पडलेली फूट आणि वाढत असलेला द्वेष याचे दरवाजे कायमचे बंद करू शकेल. आणि मग असाही विचार केला की कसलंही टेन्शन न घेता सेलिब्रेट करण्यासारखा हा तुमच्याकडे लास्ट वीक आहे, जो यापुढे कधी येणार आहे कोणास ठाऊक. मी रुपेश गावस. आजच्या या नाटकात दाह या नाटकात मी डॉक्टर रॉबर्टो मिरांडा ही भूमिका साकारतो आहे. आणि हा प्रोसेस ॲक्च्युली मस्त होता, काहीतरी नवीन शिकायला मिळालं. संतोष सराबरोबर काम करायला नेहमीच आवडतं. त्यात विजू कांबळे हे जे प्रोड्युसर आहेत ते सुद्धा बरेच सपोर्टिव्ह होते. खूपशा गोष्टी आम्ही केल्यात, नवीन केल्या आहेत. नाटक पहा, बरं नाटक आहे, बरी तयारी झालेली आहे आणि एक सस्पेन्स थ्रिलर असं म्हणता येईल असं नाटक तुम्हाला पाहायला मिळेल. Good morning, doctor. Dr. Miranda, isn't it? Dr. Miranda. Oh, cool, cool, Dr. Miranda. माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये एक मैत्रीण होती. तिचं नाव होतं ॲना मारिया मिरांडा. तुझं त्या सॅन एस्तेबन मधील मिरांडाशी काही नातं आहे का? तिची बुद्धी फार तल्लख होती, विलक्षण स्मरणशक्ती. आम्ही तर तिला आमची छोटी एन्सायक्लोपीडियाच म्हणायचो. तिचं पुढे काय झालं कोणास ठाऊक. कदाचित तिने आपले मेडिकल स्टडीज पूर्ण केले असते. तीही डॉक्टर झाली असेल तुझ्यासारखी. पण मी मात्र माझा डिप्लोमा पूर्ण करू शकले नाही. माझं शिक्षण फार पुढे जाऊ शकलं नाही. सांग बरं डॉक्टर, का मिळवू शकले नाही मी माझा डिप्लोमा? अंदाज? मला माहिती आहे यासाठी तुला तुझ्या कल्पनाशक्तीचा जास्त वापर करावा लागणार नाही.
की मी माझा डिप्लोमा का मिळवू शकले नाही. लकीली माझ्या आयुष्यात गॅरंड होता, म्हणजे तो माझी वाटच बघत होता असं नाही. पण आजही त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच मला परत युनिव्हर्सिटीमध्ये जावं असं वाटलं नाही. आणि मेडिकल सायन्स बद्दल माझ्या मनात भीतीचे, अस्वस्थतेचे भाव निर्माण झाले होते. फोबिया म्हणता येणार नाही, पण मी निवडलेल्या क्षेत्राबद्दल मला कधीच खात्री नव्हती. पण म्हणतात ना, जीवन संपेपर्यंत काहीच संपत नाही. म्हणून असं मला वाटलं की परत ऍडमिशन घ्यावं का, कारण सैनिकी काळात युनिव्हर्सिटीनं काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना परत ऍडमिशन घ्या असं परमिशन दिलं होतं, असं कुठेतरी मी ऐकलं होतं. अरे पण मी तुझ्या बरोबर इथे गप्पा मारत काय बसले, मला तर ब्रेकफास्ट बनवायचं नाही का. काय आवडतं तुला? पूर्वी लहानपासून अंदाजे 16-17 वर्षापासून मी अँकरिंग करायचो. लहान लहान प्रोग्राम्स मी अँकरिंग करायचो. माझे वडील नाटकात काम करायचे. त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ त्याने सुरुवात केली, म्हणजे हौशी कलाकार गावात नाटकं करायची. आणि त्याच्यानंतर त्याला वेळ भेटत नाही, म्हणजे त्याचा शेड्यूल थोडा, मी म्हटलं मी उतरतो. आणि त्याच्यानंतर मी आता गेली 15 वर्ष मी झालो नाटकात उतरलो. हो, त्यांनी या गोष्टी केल्या, but we are not here to compete for some honor prize here. But please try and be little reasonable. हे बघ त्या भयानक घटनेला जबाबदार असलेला डॉक्टर हाच असला. खरं तर तो हा डॉक्टर नाहीये, त्याचं तसं असण्याचं कारण नाहीये. पण आपण गृहीत धरूया की तो डॉक्टर हाच असला तरी त्याला असा बांधून ठेवण्याचा तुला कोणताही अधिकार नाहीये पावलीना. प्लीज थिंक ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस. माझ्या नवऱ्याला समजावून सांगा, तू माझ्यासोबत असं काय भयंकर कृत्य केलंस की मी अशी वेडी झाले. गॉड मॅड, क्रेझी. काय करायचं आहे तुझा? फक्त मी नाही, तू आणि मी, आपण दोघे या डॉक्टरची चौकशी करणार आहोत. या डॉक्टरचा खटला आज इथं याच ठिकाणी. तुझं ते फेमस इन्व्हेस्टिगेटिंग कमिशन हा तपास करणार आहे का? वेट अ मिनिट, येतोय तो. तू तयार हो, स्पेअर बाहेर येतील. मी त्याचा जेट पण घेतलाय. तू त्याचा जेट सोडलाय? हो, म्हणजे आपला जेट माझी आई ठेवू शकते ना. मी पोलिसात जाऊ शकतो याची कल्पना आहे ना तुला? तू नाही असं करू शकत. तुला तुझ्या स्वतःच्या पॉवर्स ऑफ परसुएशनवर जास्त विश्वास आहे. आणि शिवाय पोलीस इथं आले आणि त्यांनी आपलं तोंड जरी मला दाखवलं ना, तर या माणसाच्या डोक्यात आधी गोळी झाडेल आणि तीच बंदूक माझ्या तोंडात ठेवून ट्रिगर ओढेन. डोंट, प्लीज असं करू नको.